राधाच काळं पाखरू या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत. तर माझ्या चॅनलचं नाव असं आहे, राधाच काळं पाखरू. काय काय जणांना वाटतं की राधाचं काळं पाखरू. वाक्य एकच आहेत पण अर्थ दोन होत्यात. राधाचं काळं पाखरू म्हणजे वेगळा अर्थ झाला आणि राधाच काळं पाखरू ही वेगळा अर्थ झाला. बरोबर आहे का नाही? तर ह्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून वेलकम. तर काही लोक आपल्याला मार्गदर्शन करत असतात. कोण चांगल्या मनानं करतं, कोण वाईट मनानं करतं. तर मी दोन्हींचा अर्थ एकच समजली की आपल्याला लोक कुचकं पाचकं बोलू, नाही तर चांगलं बोलू, नाही तर वाईट बोलू, पण त्याचा आदर्श आपण चांगलाच घ्यायचा. बरोबर आहे का नाही? तर काय बोलत होती लोक आपल्याला की भीक मागणे बंद करा, परत कष्ट करा, काम करा, धंदा करा, बरंच काय. गरिबीची काय म्हणतात ते, परिस्थितीचं भांडवल करू नका किंवा जाणून बुजून नकारात्मक बोलू नका, सकारात्मक बोला, असं म्हणत होते बरेच जण. तर चला, भीक मागून बी कुणी भीक दिना म्हणलं, वाटीन टोपलं ते वाटीन पोतं घेऊन बसावं तर जमाना ऑनलाईनचा हाय, कुणी चिल्लर दिना. महागाई बी लय वाढली व कामधंदा पण नाही तर. आणि समजा शिटीतनं जर मागवून घ्यायचं म्हणलं तर ऑनलाईन, आणि ऑनलाईनला तर कुणी भिकच देना. त्यासाठी म्हणलं ह्या बघा कुठूनच डाळ शिजना, तर म्हणलं आपला एक बिझनेस करावं. कारण नवरा बी ऐकत नाही, आपल्याला होत नाही, पण आपल्याच्यानं जितकं होतं आहे तेवढं तर करायचं आहे का नाही. ही झाला महागटला चेष्टाचा विषय. तर ओरिजिनल विषय घेते मी. तर ह्या आता आपली वीटभट्टीवरची लक्ष्मी, म्हणजे वीटभट्टीवर असताना भविष्यासाठी मी मशीन घेतली होती, पण वीटभट्टीवर काम करत असताना मी फक्त माझे स्वतःचे ब्लाऊज शिवत होते, बाहेरचे कुणाचे शिवत नव्हते. आणि नंतर हिंडून फिरून पण त्याचा काय फायदा झाला नाही. कारण मी हिंडत फिरत माणूस असतं, बिना कामाचं तर कोण फिरत नाही बघा. कामा व्यतिरिक्त आता एखाद्याचं काम असतं हिंडण्या फिरण्याचं, एखाद्याचं काम असतं रानातलं, एखाद्याचं काम असतं घरातलं, एकाचं ऑफिसमधलं. बरोबर आहे का नाही? मग आपण कशासाठी फिरतो, घरातनं बाहेर कशासाठी निघतो, तर 2 पैशासाठी. आणि 2 पैसे मी कशासाठी, म्हणजे कोणत्या पद्धतीनं कमवायचं, तर चल बाबा तिकडं गेल्यानंतर व्हिडिओ होईल इकडं तिकडं. आणि माणसाचं कसं असतं, आल्या गेल्यावर प्रेम पण वाढतं, थोडंसं नवीन ओळखी पण होत्यात. आपल्याला जरा घर सोडून बाहेरचं वातावरण पण माहिती पडतं, हिंडा फिरायचं माहिती पडतं. बरोबर आहे का नाही? नवीन एरिया, परत हवामान चेंज होतं, ह्यासाठी माणूस फिरत असतो. आणि मी काय फुकट फिरत नव्हते, कारण त्याच्या बदल्यात मी व्हिडिओ बनवत होती. पण आता काय सांगू, हिंडा फिरायला बी पैसे नाही तर ऑनलाईन कोणी भीक देना, आणि आपल्या गावात तर भीक मागाय बसू वाटेना. आणि काय भाजीपाला इकावं म्हणलं तर ह्या उन्हातानाचा भाजीपाला बी नाही ना, असलं इकीचं म्हणलं तर मला लाज वाटते. बाजारात एकदा सुकाट बोंबील घेऊन बसली होती, पण तिथं हाय राधाताई, हाय एव्हरीबडी म्हणायचे मला, आणि मला लाज वाटायचे. कारण मी सुकाट बोंबील भले बसली होती घेऊन बाजारात, पण बाजारात कुणी घेईना, पण ओळखच लय जण दाखवायला लागले. मग 2-4 व्हिडिओ बनवला आणि पुन्हा गेलीच नाही बाजारात. मग म्हणलं चला, लोकाच्या नाहीत कमीत कमी आपलं तरी बघा. ही मशीन मी वीटभट्टीवर असताना घेतली होती, पण ती आज मला उपयोगी आली. म्हणलं चला आजपासून सुरुवात करू, आहे का ना. तेवढंच भले लोकाचं जंपर नाही शिवाय आलं तरी चालेल, पण गोदाड्या तर येतेल्या. तर आमच्या इकडं का नाही गोदाडीला 200-250 रुपये रेट आहे बघा. आता बाहेर तर काय अजून घराच्या बाहेर तर मी बघितलं नाही, पण म्हणलं चला आपण सुरुवात करू. म्हणलं बाहेर जरी 300 असलं तर आपण 200च घ्यायचं. आणि नाहीतर बाहेरचं चौकशी करायची, 300 असले ते 350 असले तर आपण 250 घ्यायचे म्हणलं. पण आपण घरच्या घरीच गोदाड्या फिदाड्या शिवाव, त्यासाठी आम्ही बाहेर मशीन काढली. तर आज आम्ही पहिली सुरुवात करणार आहे तर ब्लाऊजपासून. ब्लाऊजपासून सुरुवात करणार आहे. तर ताईनं आणलेला आहे ब्लाऊज पीस.
तर काय ना लय दिवस झालं मशीनच आपण चालू केलेलं नाही. अगोदर मशीन पुसून घ्यायचे सगळे चकाचक. आणि मशीनचं तेल होतं ना संपलं का ओतला ग. तर मशीनचं तेल आमच्या संपलंय कारण एक दिवस ताईना फिरवत होती मशीन. तिला म्हणलं असे रिकामे फिरवूस तर म्हणलं का असे फिरव. मग तिला तेल आणून दिलं तर मी आणि मग तिनं मशीनला तेल केलं. तिच्या ड्रेसला फिटिंग बिटिंग केली होती. तर म्हणलं चला ताईनाला म्हणलं मशीन पण चालवाय शिकवावं थोडंसं आपला पण हात साफ होईल म्हणलं. आणि असलं जे मी ऑनलाईन मागवते ना बनेल तर ती पण म्हणलं जरा कॅन्सल होत्याला आहे का ना. शेवटी हातानं बनवणं आणि कंपनीतनं आणणं काय तर म्हणलं फरक असतोय. भले ही स्वस्त आहे पण जरा टिकत नाही व धुतलं की लांबत या. उलटी नाही फिरवायचे सरळ फिरवायचे. हां समोरच फिरवायचे आणि हळूहळू फिरव नाहीतर ते पलीकडलं. कारण ती बेल्ट आहे का नाही ते आम्ही घरीच बनवलाय. मी पायावर वळलाय. मला येते दोरी सुतळीच्या दोऱ्या परत कात्याच्या दोऱ्या बनवायला येते त्या. तर तुम्हाला सांगते बघा गावात तर काय गोदाड्या कुणी शिवायचं नाही. आणि शिवलं तर किती लय झालं 8 दिवस 10 दिवस शिवून घेतले आहे का नाही. ऑनलाईन कुणाला शिवून घ्यायचे असलं ना तर तुम्हाला सांगते तुमचं काय कुरिअरचं पैसे असतील ती तुम्ही द्या. तुमचा चार्ज असतोय ती आणि तुमच्या लुगडी बी पाठवून द्या. तुम्हाला शिवून गोदाडं देईन बघा जमत असलं तर. मी मागच्या व्हिडिओमध्ये मी ही करते काय म्हणतात ते मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नंबर दिला होता व्हॉट्सअप नंबर. त्याच्या फक्त रिकामा कॉल करू नका. गडी माणसं फोन करतात आणि काहीतरी बोलत असतं. भले त्यांना माझं कौतुक असतं या व्हिडिओ बघत्या त्यांना चांगलं वाटतंय पण तसा टाइमपास करा टाइमच नाही. आणि गड्या माणसांसंग गप्पा मारत बसाय बी टाइम नाही. मोज का आपलं होय व्हा म्हणायचं. आणि कसं ज्याचे त्याला काम असतं. मला लय बोलायचा कटाळा येतो. पहिली मी किती बडबड करायची आता बडबड बी करू वाटत नाही काय नाही. पण कसं म्हणलं सुरुवात करावं आपलं बाया माणसांना फोन करा ती पण मोजकच बोलत जावा. जास्त बोलायला बी टाईम नसतो मला. आणि माझा व्हॉट्सअप नंबर आहे का नाही त्याच्यावरच तुम्ही मला तुमचा ॲड्रेस पाठवा आणि तुमची लुगडी बी पाठवा. मी माझा तुम्हाला ॲड्रेस पण देते. आणि तुम्हाला सांगते अजून गोदाड्या तुमच्या साड्या बी त्याच्यावरच पाठवा त्यात आणि तुमचा ॲड्रेस बी पाठवा त्याच्यावरच तुमचं गोदाड तुम्हाला रिटर्न माघारी पाठवते. आणि अजून एक सांगायचं म्हणलं तर का नाही अजून एक त्याला जोड बिझनेस चालू करते मी. मला 1 नंबर फॅन्टास्टिक असं ब्लाऊज येते तर शिवायला. पण ब्लाऊज काय आता जी ती घरगुती बाया शिवते त्या आहे का नाही. आणि गोदाडं शिवायचं म्हणलं तरी का नाही लय महाग सिटीत तर भरपूर महागच शिवत असतेली आहे. पण मी आपल्या गावाकडनं तुम्हाला का नाही गावठी पद्धतीनं का नाही शिवून देते गोदाडी आहे का ना ताईना. काय आपल्याला मदतीला ताईना बी आहे तिला पण ब्लाऊज कटिंग शिकवते. कुठं एवढ्या लांब जीवूरला जायचं नाही ना असं पण काय शिकणं होणार आहे का नाही होणार. हाय आपल्या घरी मशीन हाय आपलं कौतुक तर करायचं आहे का नाही. तर चला म्हणलं एक पेरू खावा म्हणलं. पेरू पिकलेला दिसला मला. ताईना खायचं का पेरू तुला गावलं ग 2 पेरू गावलं. लय पेरू सारखी लेकरं खाते ते सारखी खाते ते. का एवढं पेरू आहे तर गावरान पेरू आहे तर पुढल्या वर्षी पेरू बी विकते ऑनलाईन. नाही हो लेकरं खाते ते आपलं कशाला हे करत बसायचं. बघा केवढं पेरू आहे तर लय पिकलं तर. आणि पांढरा पेरू आहे पांढरा तसलं लाल पेरू नव्हतं. हो का ही डाग आलेला दिसतंय का नाही पण ही सुद्धा पेरू लय पिकलेला आहे आणि चांगला लागतोय. आता ही दिसतोय खराब फाटा नाही तुटत हे बघ. आता ही किती डागलाय ना ह्याला लेकरं खाणार बी नाही तोंड बी लावणार नाही. हो का वक्ता चिळ दिसतोय दिसला का नाही. आता ह्याला मी खाते ही ताईनाला देते. ही दे मला. हो का हे असला ही घासून घासून झाला तिथं कशाला बी घासून घासून आणि हेच पिकलेला आहे. तर चला आता घेते मी कटिंग करून.